महादेव मुंडे यांची गेल्या 16 महिन्यापूर्वी हत्या करण्यात आली होती आणि आता पाहिजे त्याच न्यायाच्या मागणीसाठी त्यांचं कुटुंब आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण. ताई काय सांगाल, आज आपली पतीची 16 महिने हत्या करण्यात आली होती, अजूनही आपल्या कुटुंबाला न्याय मिळाला नाही, काय मागणी आहे आज आपण उपोषण बसलात? मागणी हीच आहे की SIT CID तात्काळ मुख्यमंत्री साहेबांनी म्हणजे जोपर्यंत माझं उपोषण आहे तोपर्यंतच मला SIT CID पाहिजे. आता SIT CID दिल्याशिवाय तरी नाही तर परळीतल्या पोलिसांनी मग त्यांना सगळेला आरोपी माहिती असतील, परळीतल्या पोलिसांनी त्यांनी आरोपी तरी अटक करावत नाही तर मुख्यमंत्री साहेबांनी मला SIT CID तरी स्थापन करून द्यावं. पूर्वी आपण ज्या आरोपीने आपल्या ज्या पोलिसांनी अधिकाऱ्यांनी जे तपास केला होता त्यांची शिड्या काढण्यात यावी अशी आपण मागणी केली होती. पण हां तिथं मागणी केली होती ना आम्ही सगळ्या पोलिसांची काही CDR काढा. SIT CID स्थापन केलं, CDR काढून त्यांची नार्कोस टेस्ट केली पोलिसांचीच तर आरोपीचे नावं ते सांगतील ना, त्यांना माहिती आहेत आरोपी पूर्ण पोलीस प्रशासनाला आरोपी माहिती आहेत. मग ते पाठराखण का करतायत ते मग आता प्रशासनालाच कळायला पाहिजे. या संदर्भात आपण पोलीस अधीक्षक दोनदा भेटलो होतो, त्याने तुम्हाला अल्टिमेट दिलं होतं किंवा की बाजूला पकडण्यात गेलं होतं, पण अजूनही कुठल्या काही त्या संदर्भात SP साहेब बोलून झालं तुमचं? नाही, SP सर तर म्हणले मी नवीन आहे, म्हणले मी करतो, म्हणले ते म्हणले 100% आरोपी अटक करू, मग तर आज करू का उद्या करू असं काही SP सरांनी सांगितलं नाही. SP सरांनी बी अजून जर लक्ष दिलं असतं ह्या प्रकरणात, जसं LCB पथक स्थापन करून तर आरोपी अटकच झाले असते ना. कारण ह्या लोकल पोलिसाला तपासच करायचा नाही ना, पहिल्यापासूनच तपास करायचा नाही लोकल पोलिसांना. या संदर्भात एक पथक दाखल करण्यात आलेलं आहे, तो तपास करतो म्हणते पथक तपास चालू आहे पथकाचा. मग परत तेच की किती वाजता जेवले, किती वाजता गेले, काय झाले. मग हे त्यांना ती फाईल जी आहे जे माझं 3 तास माझं जे बयान घेतला होता कविता मॅडमनी, मग त्याच्यावर नाही का लिहिलेलं. परत येऊन आमच्या फॅमिलीला तेच विचारायचं की काय करत होते, काय ठेवत होते. आता एवढी केस गाजलेली असताना बी परत आम्हाला तेच अजून 30 साखळी चालू आहे आमच्यासोबत. कोण आहेत आरोपी? आता आम्हाला आरोपी माहिती असते आम्ही त्यांच्या दारात कशाला गेलो असतो? आम्हाला जर खरंच आरोपी माहिती असते तर त्यांच्या दारात आम्हाला जायची वेळ लागली नसती ना, आज रस्त्यावर बसायची बी वेळ लागली नसती ना. सुप्रियाताईने आपल्या कुटुंबाशी भेट घेतली होती, सूर्यदासांनी भेट घेतली होती, त्यानंतर तुमचे काही बोलणे त्यांचे झाले उपोषणाच्या आधी? हां, ताईची तर माझं सारखंच कॉन्टॅक्ट असतं. WhatsApp कॉलद्वारे ताई बोलतात मला. ताई बी म्हणू लागल्या, ताईने बी पत्र दिलं मुख्यमंत्री साहेबांना की तात्काळ घ्या, ह्या फॅमिलीकडे बी लक्ष द्या, ह्यांना बी न्याय मिळून द्या म्हणून दिलं आहे. मग काय SIT CID दाखल करत नाही तर मग SIT CID दाखल करत न साहेबांनी बी दिलं आणि सुप्रियाताईंनी बी दिलेलं आहे पत्र. मग का तात्काळ आमच्यात SIT दाखल होत नाही? आम्ही सामान्य आदमी आहोत म्हणूनच ना, की आमच्या मागं राजकीय सपोर्ट नाही म्हणून. विनंती केली होती किंवा तुम्ही उपोषणाला बसू नका म्हणून? हां केली होती. का तर म्हणल्या तुझ्या मागं लेकरं आहेत म्हणल्या, पूर्ण परिवार आहे म्हणल्या, मग तू कशी म्हणल्या उपोषण करून तुझ्या जर ह्याचं काय झालं तर काय करायचं? तरी पण मी ठाम म्हणजे टोकाचा निर्णय घेतला आहे. म्हणजे आता हे टोकाचाच निर्णय आहे माझं की उपोषण. कारण हे प्रशासनाला झालंच आहे, पीडित कुटुंबाला अजून पीडित करायचं नंतर न्याय द्यायचा. अधिवेशन चालू होते, अधिवेशनात तर दसाहेब बोललेच आहेत की मी मुद्दा काढतो, पण अजून बी मुख्यमंत्री साहेबांची ना पण माझी विनंती आहे आणि आपले पालकमंत्री जे आहेत त्यांना बी विनंती आहे की तुम्ही तात्काळ SIT CIDची मागणी करून मला उपोषण आहे तोपर्यंतच मला दिली पाहिजे स्थापन करून. या प्रकरणामध्ये संपूर्ण महादेव मुंडे खून प्रकरणामध्ये SIT आणि CID स्थापन करावी आणि आमच्या कुटुंबाला न्याय द्यावा. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणी तुम्ही उठणार नाही अशी पवित्रता देखील जयश्री यांनी घेतली आहे. कॅमेरापर्सन आप्पासाहेब मोगलकर, संभाजी मुंडे, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.